नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्रामधील हवामान शास्त्र हा भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा पेपर या ठिकाणी अभ्यास करू. मित्र हो, या पेपरचा अभ्यास करत असताना आपण थंडरस्टॉर्म किंवा झंझावत किंवा गडगडाटीचे वादळ हे या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करत होतो. मित्र हो, त्याच्या या वादळाच्या आवाजावरूनच या वादळामध्ये होणाऱ्या एकंदर चकचकाट, विजेचा चकचकाट आणि ढगांचा गडगडाट यावरून या वादळाचं नाव जगभर प्रसिद्ध आहे, ती म्हणजे झंझावत, थंडरस्टॉर्म किंवा गडगडाटीचे वादळ. आणि मित्र हो, अशा प्रकारच्या वादळाची किंवा झंझावताची निर्मिती होत असताना जी काही प्रक्रिया या ठिकाणी घडते, ही प्रक्रिया घडत असताना प्रामुख्याने आपण बघितलं की ज्या वेळेस वातावरणामध्ये क्युमुलो निंबस नावाचे ढग निर्माण झालेले असतात आणि निंबस नावाचे मेघाच्या निर्माण होणाऱ्या व विजेचा चमचमाट, ढगांचा मोठा आवाज या वादळांना गडगडाटीचे वादळ किंवा झंझावत वादळे असे नाव या कारणामुळे या ठिकाणी पडलेले आपल्याला दिसून येते. अशा प्रकारच्या वादळाची, झंझावताची निर्मितीची प्रक्रिया ही घडते तर कशी घडते? तर प्रामुख्यानं ज्या वेळेस वातावरणामध्ये हवेचा जोरदार असा ऊर्ध्वगामी प्रवाह, म्हणजे वर जाणारा प्रवाह एखाद्या वातावरणाच्या परिस्थितीमध्ये एखाद्या प्रदेशात निर्माण होतो, वर जाणारा जो काही हवेचा प्रवाह या ठिकाणी निर्माण होतो. उच्च स्तरावर तापमान जास्त असणे, अशा वातावरणामध्ये उच्च स्तरावर तापमान जे काही आहे ते जास्त असणे गरजेचं असतं. वातावरणामध्ये जे काही आहे आर्द्रतेचं प्रमाण हे देखील अशा प्रदेशातील वातावरणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण देखील अधिक असावं लागतं. त्याचबरोबर उष्ण व थंड हवेचे अभिसरण होणे, म्हणजे उष्ण आणि थंड हवेचं अभिसरण होणं म्हणजे काय? अभिसरण ही प्रक्रिया जर आपण बघितली तर ऊर्ध्वसरण आणि अधःसरण, म्हणजे वर जाणे आणि खाली येणे या हवेच्या प्रक्रियेला आपण अभिसरण असं म्हणतो. आणि मित्र, म्हणजेच ऊर्ध्वसरण होणे आणि अधःसरण होणे म्हणजे खाली येणे. हवा वर जाणे आणि हवा खाली येणे ही प्रक्रिया या ठिकाणी घडणं आवश्यक होतं. वाऱ्याच्या मार्गामध्ये जर वारे वाहत असतील आणि वाऱ्याच्या मार्गामध्ये जर पर्वतीय अडथळा आला असेल तर काय होते की आजूबाजूच्या प्रदेशामध्ये याचा व्याप वाढत नाही, तेवढ्या मर्यादित क्षेत्रापुरताच ही प्रक्रिया हवेची वर जाण्याची आणि खाली येण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी घडते. वातावरणातील उच्च जो काही स्तर आहे, उच्च स्तरामध्ये विकिरण जर त्या ठिकाणी होत असेल उष्णतेचं, तर विकिरणाद्वारे काय होते की ती हवा थंड होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर निम्न स्तरावर उष्ण हवेचं वहन होणे, म्हणजे जी काही उष्ण हवा आहे ती निम्न स्तरावर तिचं वहन होणे आणि उच्च स्तरावर थंड हवेचं वहन होणे. अशा पद्धतीनं या ठिकाणी जर प्रक्रिया घडत असेल तरच त्या ठिकाणी मित्र थंडरस्टॉर्म किंवा गडगडाटीचे वादळ किंवा झंझावत हा निर्माण होताना आपल्याला दिसतो. आता हा काही झंझावत आहे किंवा गडगडाटीचे वादळ आहे, या वादळाच्या विकासासाठी काही अनुकूल घटक त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यामध्ये नंबर 1
वातावरणामध्ये अस्थिरता असली पाहिजे. कारण वातावरणामध्ये जर अस्थिरता नसेल तर अशा प्रकारचं झंझावात त्या ठिकाणी होणार नाही. मग झंझावाताच्या किंवा गडगडीच्या वादळाच्या निर्मितीमध्ये सगळ्यात आवश्यक घटक कोणता असेल विकासामध्ये, तर त्या ठिकाणी वातावरणात अस्थिरता असते. भूपृष्ठीय तापमानामुळे जर आपण पाहतोय की सूर्याची सूर्यकिरणे ही वातावरणाला कधीच तापवत नाही, तर पृथ्वीचा भूपृष्ठ हा वातावरणाला तापवतो. म्हणून भूपृष्ठीय तापमानामुळे भूपृष्ठालगतचा जो काही उबदार आणि आर्द्र हवा आहे, या आर्द्र हवेमध्ये अस्थिरता निर्माण होते. जर एखाद्या भूप्रदेशावर जर सूर्याकडून येणाऱ्या उष्णतेमुळे त्या ठिकाणी जर भूपृष्ठाचा भाग अधिक तापत असेल, तर भूपृष्ठ काय करतं की जी काही उष्णता आहे त्यानं प्राप्त केलेली भूपृष्ठानं वातावरणाच्या पहिल्या थराला किंवा वातावरणाचा जो काही भूपृष्ठावरील थर आहे, या वातावरणाच्या भूपृष्ठावरील थराला उत्सर्जित करतं, म्हणजे देतं. आणि त्यामुळे उत्सर्जित केल्यामुळे वातावरणाच्या भूपृष्ठावरील थरामध्ये एकतर तापमानाची वाढ होते, हवेचं तापमान त्या ठिकाणी वाढतं, आणि त्याबरोबर जर त्या ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण असेल तर मग त्या ठिकाणी अस्थिरता निर्माण होते. ही हवा आजूबाजूला जाण्याचा प्रयत्न करते किंवा वर जाण्याचा प्रयत्न करते, आणि मग आपल्याला असं दिसतं की जर पर्वतीय अडथळा जर असेल तर निश्चित ती अशा ठिकाणी मग वर जाण्याचा प्रयत्न करते. आणि त्यामुळं भूपृष्ठावर किंवा पर्वतीय प्रदेशावर अशा प्रकारची संख्या, अशा प्रकारचं जर भूपृष्ठ असेल आणि पर्वतीय प्रदेश असेल तर त्या ठिकाणी मग वादळाची संख्या ही वाढलेली आपल्याला दिसून येते किंवा जास्त असते. नंबर दुसरा त्या ठिकाणी की विकासासाठी जे काही अनुकूल घटक आहेत, त्या अनुकूल घटकामध्ये दुसरा महत्वाचा घटक आहे की अस्थिर हवेचे उंचावणे किंवा अस्थिर हवा वर जाणे. जर आपण बघितलं तर ही जी काही अस्थिर हवा आहे, जी जास्त तापमान तिला लाभलेलं आहे, आर्द्रता देखील जास्त आहे, मग भूपृष्ठावरील असणाऱ्या या जास्त तापमान आणि जास्त आर्द्रतेच्या हवेमध्ये एक अस्थिरता निर्माण होते. आणि ही अस्थिरता निर्माण झाली की अस्थिर हवेच्या या क्षमतेच्या उंचावल्यामुळे वातफळी व पर्वतीय झंझावाताची निर्मिती होते. म्हणजे काय होतंय की ती संपूर्ण हवा ही वर जाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे त्या ठिकाणी वातफळी जी काही निर्माण झालेली आहे ती पूर्ण वातफळी, जी काही क्षमता या ठिकाणी असते अस्थिर हवेची, त्या क्षमतेमुळे तिला जे काही तापमान लाभलेलं आहे, या तापमानामुळे तिच्यामध्ये अस्थिरता निर्माण होते, आणि अस्थिरता निर्माण झाल्यामुळे ती वर जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते. आणि वायुराशीच्या उंचावल्यामुळे झंझावाताचे अस्तित्व टिकण्यासाठी, म्हणजे या गडगडाटीच्या वादळाचे अस्तित्व टिकण्यासाठी सुप्त उष्णता मुक्त होत असते. म्हणजे त्या हवेमध्ये जी प्राप्त झालेली उष्णता आहे, ही जशी ती हवा वर जाऊ लागली तशी ती हवा काय होते, थंड होते. म्हणजे त्या ठिकाणी ती उष्णता त्या ठिकाणी मुक्त होऊ लागते आणि मुक्त होत असते. आणि वातफळी उंचावण्यात अस्थिर हवेला थंड व घन हवेचा जास्त दाबाच्या प्रदेशावरून वर चढावे लागते. आणि काय होतंय
की वर तर थंड हवा आहे, धन स्वरूपाची हवा आहे की जिथं ढग आहे, मग या हवेपेक्षा ती हवा निश्चितच थंड आहे. त्या प्रदेशावरून किंवा त्या भागावरून तिला वर चढावं लागतं आणि त्या लागते तोपर्यंत थंड फळीच्या पुढे अरुंद पट्ट्याच्या गडगडाटी वादळाचा विकास होतो आणि त्यामुळे काय होते की थंड फळीच्या पुढे, थंड फळीसमोर अरुंद अशा, म्हणजे जास्त विस्तार नसतो या गडगडाटीच्या वादळाचा, अरुंद अशा गडगडाटीच्या वादळाचा विकास त्या ठिकाणी होतो आणि या प्रकारच्या वादळास वावटळ रेषा देखील आपण या ठिकाणी म्हणतो. तर अशा प्रकारची अनुकूल या वादळाच्या विकासासाठी अनुकूल अशा प्रकारची अस्थिर हवेचं उंचावणं हे देखील आवश्यक आहे. त्यानंतर जो काही तिसरा भाग या ठिकाणी आपल्याला दिसतो, की तिसरी अवस्था या ठिकाणी आपल्याला दिसते, ती म्हणजे उबदार व आर्द्र हवेचा भरपूर पुरवठा त्या ठिकाणी होणं आवश्यक असतं. वातावरणातील जी काही खालच्या भागातील निम्न स्तरावरील जी काही उबदार व आर्द्र हवा झंझावतीच्या जो काही झंझावत गडगडाटीचे वादळ निर्माण होण्यासाठी अनुकूल परिस्थिती ती निर्माण करून देते. म्हणजे ही उबदार असणारी किंवा आर्द्र असणारी हवा ही या ठिकाणी ज्यावेळेस वर जाऊ लागते, त्यावेळेस वर जाताना ती एक अनुकूल परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करते. त्यानंतर नंबर 4, मेघांची जी काही जाडी आहे ही देखील या ठिकाणी महत्वाची आहे. कारण आपण बघितलं की मेघ जे काही आहे ते किमोलोनिंबस प्रकारचे मेघ आहेत आणि किमोलोनिंबस प्रकारचे जर मेघ अवकाशामध्ये त्यावेळेस असतील तर या मेघांची जी काही जाडी आहे हा देखील एक महत्वाचा घटक या ठिकाणी होऊन असतो. सांद्रे भवनाच्या पातळीपासून तर गोठण बिंदूच्या पातळी दरम्यान, म्हणजे जिथून सांद्रे भवन सुरू होतं तिथपासून तर जिथपर्यंत गोठण बिंदूची पातळी आहे तिथपर्यंत जवळपास या मेघांची जाडी 300 मीटरपेक्षा जास्त असावी. 300 मीटरपेक्षा जास्त असली पाहिजे अशी जर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होईल तर अशा वेळेस हवेचे जोरदार अभिसरण प्रवाहामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की 300 मीटरपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त पर्यंत सांद्री भवनाची प्रक्रिया ते गोठण बिंदूच्या प्रक्रियेपर्यंत सांद्री भवनाची प्रक्रिया जर या ठिकाणी सुरू होत असेल तर इथून वर जवळपास 300 मीटरपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त इथं गोठण बिंदूच्या प्रक्रियेपर्यंतचा भाग यांच्या दरम्यान अभिसरण प्रक्रिया किंवा अभिसरण प्रवाह होतो. अभिसरण प्रवाह यांच्या दरम्यान निर्माण झाले पाहिजे. जर अभिसरण प्रवाह निर्माण झाले तर काय होतं, सांद्री भवनाच्या अद्भुत उष्णतेमुळे सांद्री भवनामध्ये ज्यावेळेस सांद्री भवनाची प्रक्रिया होते त्यावेळेस काय होतं की सांद्री भवन होत असताना उबदार आणि आर्द्रतायुक्त जी काही हवा आहे तिचं पाण्यामध्ये रूपांतर, सांद्री भवन होत असताना सापेक्ष आर्द्रता 100% होते आणि तिचं पाण्यामध्ये रूपांतर त्या ठिकाणी होऊ लागतं. आणि मग अशा वेळेस जी काही उष्णता आहे या हवेतली ही अद्भुत उष्णता, अद्भुत उष्णतेमुळे जास्त जाडीचे मेघ हे त्या ठिकाणी निर्माण होऊ लागतात. कारण ही जी काही उष्णता आहे ही उष्णता त्या हवेला पुन्हा वर लोटू लागते आणि त्यामुळं एक जास्त जाडीच्या मेघाची किमोलोनिंबस नावाच्या मेघाची त्या ठिकाणी निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने मित्रहो एक
गडगडीच्या वादळासाठी किंवा झंझावात निर्मितीसाठी अशा प्रकारची जर अनुकूल परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी या क्युमुलोनिंबस नावाच्या मेघातून आपल्याला गडगडीच्या वादळाची निर्मिती झालेली ही अशा परिस्थितीमध्ये दिसून येईल. तर मित्रहो, अशा पद्धतीनं आज आपण हे थंडरस्टॉर्म साठी अनुकूल असणारे कोणकोणते घटक या ठिकाणी असतात याचा विचार आपण आजच्या तासाला केलेला आहे. धन्यवाद.